जीबीएस म्हणजे काय तर गुलन बॅरे सिंड्रोम हा जो आजार आहे हा एक प्रकारचा ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे. ऑटोइम्युन डिसऑर्डर म्हणजे काय? जेव्हा आपली इम्युनिटी ही आपल्याचसाठी घातक ठरते त्यावेळेला जो आजार निर्माण होतो त्याला आपण ऑटोइम्युन डिसऑर्डर असं म्हणतो. आता हा आजार होण्यामागचे कारण काय काय आहेत ते आपण जाणून घेऊया. जीबीएस मागचे जे कॉजेस आहेत अर्थात जे कारणं आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिलं असं एक कारण आहे जे आपल्याला माहितीच होत नाही. ज्या इडिओपॅथिक कॉज असं म्हटलं जातं मेडिकल लँग्वेजमध्ये. थोडक्यात काय तर इम्युनिटी ही काहीतरी कारणाने घातक ठरते पण ते कारण काय असतं हे लक्षात येत नाही तेव्हा तो इडिओपॅथिक जीबीएस म्हटला जातो. त्यानंतर दुसरा रिझन आहे व्हायरल इन्फेक्शन. व्हायरल इन्फेक्शनमध्ये सुद्धा इन्फ्लुएन्झा व्हायरस किंवा झिका व्हायरस कॉमनली ह्या दोन व्हायरसेसमुळे जीबीएस झालेला दिसून येतो. त्यानंतर तिसरं आहे बॅक्टेरियल इन्फेक्शन. फोर्थ वन जे खूप रेअरली दिसून येतं ते आहे वॅक्सिनेशन नंतर दिसून येणारा जीबीएस किंवा पोस्ट सर्जरी सुद्धा जीबीएस दिसून येतो. हे झाले जीबीएसचे कॉजेस. जीबीएसचे साईन्स आणि सिम्पटम्स काय आहेत? जीबीएसमध्ये सगळ्यात कॉमनली जे दिसून येतं ते असं आहे की तळपाय किंवा तळ हातांना मुंग्या येणं आणि ह्या मुंग्या किंवा ह्या झिंझिण्या ह्या वरती सरकत जातात. अर्थात हे असेंडिक न्यूरोपॅथी असते. जीबीएसमध्ये मेनली काय होत आहे की तुमच्या नर्व्स अफेक्ट होत आहेत आणि नर्व्स अफेक्ट झाल्यामुळे ह्या झिंझिण्या येतात आणि हळूहळू मसल्सची पॉवर त्या लोकल मसल्सची पॉवर कमी होत जाते. तिथली शक्ती कमी होत जाते. पाय उचलायला त्रास होतो आणि हळूहळू हा त्रास वरती येतो. थोडक्यात पायांची आधी शक्ती कमी होते, पायांना झिंझिण्या येत आहे. त्यानंतर पुढे हा त्रास हातांना होतोय, मग बोलायला त्रास होतोय आणि सिव्हिअर केसेसमध्ये असं सुद्धा दिसून येतं की काही लोकांना श्वास घ्यायला सुद्धा त्रास होतो. जेव्हा ही सिव्हिअर लेवलला गोष्ट जाते अशा वेळेला पेशंटला व्हेंटिलेटरची किंवा ऑक्सिजन सपोर्टची गरज असते. जीबीएसचं डायग्नोसिस कसं होतं? डायग्नोसिससाठी काही महत्त्वाच्या टेस्ट अशा आहेत ज्यामध्ये लंबार पंक्चर म्हणजे काय की पाठीतलं पाणी काढलं जातं अर्थात CSF ड्रेन केलं जातं आणि त्याला तपासणीसाठी दिलं जातं. रुटीन मायक्रोस्कोपी केली जाते, त्यातली प्रोटीन लेवल बघितली जाते. त्यानंतर दुसरी डायग्नॉस्टिक टेस्ट आहे MRI केला जातो. MRIमध्ये देखील जीबीएसचं डायग्नोसिस होत आहे. तिसरी आहे नर्व कंडक्शन स्टडी. त्यानंतर चौथी जी आहे ती मस्क्युलर स्ट्रेंथ टेस्ट केली जाते ज्यामध्ये मसल्सची पॉवर चेक केली जाते किंवा रिफ्लेक्सेस चेक केले जातात. त्याद्वारे सुद्धा आपण जीबीएसचं डायग्नोसिस करू शकतो.